आणि आताच एक ब्रेकिंग न्यूज आपल्या हाती येते। मुंबईतल्या मालवणी भागामध्ये होमवर्क केला नाही म्हणून विद्यार्थ्यांना नग्न केलेला आहे। मुंबईच्या मालवणीतील ट्यूशन क्लासमधली ही घटना आहे। नग्न करून या सगळ्या मुलांना क्लास बाहेर उभं करण्यात आलेलं आहे। श्री ट्युटोरियल्स क्लासच्या शिक्षकानं हा प्रताप केलाय। मुंबईच्या मालवणीतील ट्यूशन क्लासमधली ही घटना आहे। या मुलांनी होमवर्क केलेलं नव्हतं आणि होमवर्क न केल्याची ही अशी शिक्षा या माथेफिरू शिक्षकानं दिलेली आहे। श्री ट्युटोरियल्स क्लासच्या शिक्षकानं हा प्रताप केलेला आहे। होमवर्क केलं नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना नग्न करून क्लासच्या बाहेर उभं राहण्याची शिक्षा या शिक्षकानं या विद्यार्थ्यांना दिली आहे। मुंबईच्या मालवणीतील ही घटना आहे। मालवणीमध्ये ट्यूशन क्लासमधली ही घटना आहे। नग्न करून या सगळ्या मुलांना बाहेर उभं करण्यात आलं। आपले प्रतिनिधी राजू परुळेकर सध्या आपल्यासोबत आहेत। राजू, काय अधिक माहिती आहे घटनेसंदर्भातली? किती वयोगटातली ही मुलं आहेत ज्यांना अशा प्रकारची ही शिक्षा दिली गेली आहे? राजकमल ही मालवणी गेट नंबर 5 जे श्री ट्युटोरियल म्हणून प्रायव्हेट खाजगी क्लास चालतात, त्या खाजगी क्लासमध्ये ही मुलं 8 ते 10 वर्षाची मुलं आहेत आणि जो होमवर्क दिला होता ट्युशन टीचरने तो पूर्ण न केल्यामुळे त्यांना ही नग्न अवस्थेत त्यांना बाहेर ठेवण्यात आलं, ही पनिशमेंट देण्यात आली आहे। परंतु त्या पालकांची काही तक्रार नाही, परंतु एक तिथे एनजीओ आहे, त्या एनजीओने तिथे पाहिलं, त्यानंतर पोलीस स्टेशनला तक्रार केली। त्या एनजीओने हा व्हिडिओ काढला आणि पोलीस स्टेशनला नेऊन जमा केला। आता पोलीस त्याबद्दल जी कारवाई स्टेटमेंट वगैरे घेणं चालू आहे। या शिक्षकाचं नाव काय ते कळू शकलंय का? आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे का? किंवा या शिक्षकाला ताब्यात घेतलंय का चौकशीसाठी? ह्या शिक्षकाचं नाव पोलीस देत नाहीत, कारण प्रायव्हेट ट्युशन त्याचबरोबर जे पोलीस स्टेशनला ते जो एनजीओ जो आहे मोमेडियन जी व्यक्ती आहे, मुसलमान व्यक्ती आहे, ती पोलीस स्टेशनला त्याचा जबाब चालू आहे। आणि ह्या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खेतले यांच्याशी संपर्क साधला होता। ते म्हणाले की या संदर्भात संपूर्ण जी योग्य ती कारवाई करून त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल। सध्या स्टेटमेंट घेणं काम चालू आहे। राजू, धन्यवाद तुर्तास तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आपल्यासोबत आता भाजपचे आमदार कपिल पाटील आहेत। कपिलजी, आपण ही घटना बघतो आहे, श्री ट्युटोरियल्स क्लासच्या शिक्षकांना हा प्रताप केलेला आहे। विद्यार्थ्यांनी होमवर्क केला नाही त्यामुळे या विद्यार्थ्यांना नग्न करून बाहेर क्लासच्या बाहेर उभं राहण्याची शिक्षा दिली आहे। काय पहिली प्रतिक्रिया आहे? नाही, आधी तुम्ही भाजपचे आमदार म्हणालात, मी लोक भारतीचा आमदार आहे, शिक्षक आमदार आहे। त्याची थोडी दृष्टी आधी करतो। जो प्रकार आता मी आपल्याकडनं ऐकतोय तो अत्यंत घृणास्पद आहे, निषेधार्ह आणि निंदनीय आहे। प्रायव्हेट क्लासेसमध्ये या पद्धतीनं जर काही घटना घडत असतील तर त्याची पोलिसांनी त्वरित दखल घेतली पाहिजे, कारण आता शाळांमध्ये सुद्धा कॉर्पोरल पनिशमेंट करता येत नाही, म्हणजे मानसिक किंवा शारीरिक इजा होईल, त्याला त्रास होईल, अशा पद्धतीने विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला कोणताही त्रास देता येत नाही। या पद्धतीचे कायदे स्पष्ट आहेत, नियम स्पष्ट आहेत। जर शाळेत ही स्थिती असेल तर प्रायव्हेट क्लासमध्ये तर बिलकुलच अलाव करता कामा नये। पण ज्या पद्धतीने प्रायव्हेट क्लास हे वाढलेलं आहे महत्व आणि त्याचं बाजार वाढलेला आहे आणि तिथे जर कायदा हातात घेऊन मुलांना अशा पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर ती अत्यंत वाईट गोष्ट आहे। आणि मला खात्री आहे की पोलीस त्याबाबत उचित योग्य ती दखल घेतील आणि जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा होईल। धन्यवाद कपिलजी, तुम्ही आमच्यासोबत बोलला त्याबद्दल। तर अत्यंत घृणास्पद आणि चीड आणणारा असा हा प्रकार आहे। मालवणीमधल्या ट्यूशन क्लासमधली ही घटना आहे आणि या सगळ्या संदर्भामध्ये आता पोलिसांचा जबाब घेणं सुरू आहे। ज्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारची शिक्षा दिली गेली त्यांच्या पालकांनी मात्र कोणत्याही प्रकारची तक्रार अद्याप केलेली नाहीये। मात्र ही सगळी घटना एका एनजीओने बघितली आणि हा व्हिडिओ सुद्धा एका एनजीओनं शूट केलेला आहे आणि त्यानंतर ही या एनजीओनं पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केलेली आहे। आता या सगळ्या संदर्भामध्ये माहिती पुढे येणार आहे की नेमका कोण हा शिक्षक आहे ज्या शिक्षकाने अशा प्रकारची शिक्षा या सगळ्या मुलांना केलेली आहे आणि या शिक्षकावर निश्चितच कारवाई करण्यात येणार आहे।